संस्करणाच्या पद्धतीवर वेगळे वेगळे आक्षेपसुद्धा नोंदवले गेलेले आहेत. त्याचा मला इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यातला एक महत्त्वाचा आक्षेप मी इथे सांगते की ब्राह्मणी आणि मध्यमवर्गीय साहित्य सत्यकथेमध्ये प्रकाशित केलं जातं. या तीव्र जातीयवादी आक्षेप सत्यकथेवर घेतला गेला आणि अनियतकालिकांची विखार भरली विद्रोहाची चळवळसुद्धा त्यातून उभी राहिलेली आहे. तरीही लेखकाची अस्मिता जराही न दुखावता आणि जाणतेपणाचा आव न आणता लेखकाचा अहंकार सांभाळत श्रीपूंनी संपादन केलं आणि अनेक प्रकारचं संपादनाच्या शैली त्यांच्या जर कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला तर आपल्याला दिसतील किंवा त्यांनी आपल्यावरचे आक्षेपही मान्य केलेले आहेत. जसं कोसला माझ्या हातून निसटली किंवा रत्नाकर मतकरींच्या कथांची कलात्मकता माझ्या लक्षात आली नाही. मला एवढंच इथे शेवटी त्यांचं सांगावंसं वाटतं की त्याच्यातून त्यांची व्रतस्थ अशी निष्ठा यावी. त्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की शेवटी मराठी भाषा जर मुमूर्ष होत गेली तर मराठी मातेत रुजलेली सांस्कृतिक पाळंमुळंसुद्धा सुकून जातील आणि मराठी वाङ्मयाचं काय होईल अशी शंका किंवा एक प्रश्न माझ्या मनात येतो आणि मला तो व्यथित करतो. पण त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं आहे की माणसाच्या नवनिर्मितीची प्रेरणा ही एक अक्षय प्रकृती आहे आणि त्यावर माझा अतिशय विश्वास आहे. मूल्यांचा अंगीकार करणाऱ्या अभिजात साहित्याचा त्यांनी अथकपणे शोध घेतला. कुठल्याही मानसन्मानाची त्यांनी कधी अपेक्षाही ठेवली नाही आणि त्यामुळेच साहित्याशी असलेल्या निखळ बांधिलकीतून आणि लेखकाच्या प्रतिभेबद्दलच्या अत्यंत नितांत अशा आदरभावनेतून त्यांनी हे संपादनाचं कार्य केलं. त्यामुळे त्यांच्या या सृजन व्रतनिष्ठेला मी अभिवादन करते आणि थांबते.